तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET नोव्हेंबर 2025 निवेदनाबाबत. महोदय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयीन मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET नोव्हेंबर 2025 रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जी घेण्याचे नियोजन आहे, यास परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलं आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यालयातील वृत्तपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांवेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी विनंती. तर बघा आता काय प्रसिद्ध निवेदन. शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 परीक्षेचं आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलं आहे. घेण्याचं तर बघा काय प्रसिद्ध निवेदन आहे. शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2023 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता TET 2025 परीक्षेचं आयोजन रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचं नियोजित आहे. पहिली ते 5वी पेपर 1, 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थींनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया ही 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत परीक्षार्थींना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थीची काळजीपूर्वक याची नोंद घ्यावी. तर बघा आता कारवाईचा टप्पा काय. ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे 15/9/2025 ते 3/10/2025. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 10/11/2025 ते 23/11/2025. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आहे रविवार दिनांक 23/11/2025 10:30 ते 1:30 पर्यंत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 आहे रविवार दिनांक 23/11/2025 वेळ 2:30 ते 5 वाजेपर्यंत. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परीक्षेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल, याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर प्रकटन काय. प्राथमिक शिक्षक पदाकरता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरता शैक्षणिक व्यवसायाकरता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागवण्याबाबत ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे 15/9/2025 ते 3/10/2025. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 10/11/2025 ते 23/11/2025. पहिला पेपर जो आहे तो 23/11/2025ला 10:30 ते 10:30 ते 1 पर्यंत. नंतर दुसरा पेपर जो आहे तो त्याच दिवशी आहे 2:30 ते 5 पर्यंत. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्र बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेचे सर्व आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व्यवसायाकरता अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल, सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी 12वी शैक्षणिक व्यवसायाकरता दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असलेले जात इत्यादी बाबतचे मूळ प्रमाणपत्रावरून भरावे. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र, ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड करतेवेळी सोबत ठेवावं. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपर्क ईमेल, SMS याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावं लागेल. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन आवेदनपत्रा सोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्र, प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन उमेदवारास
परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीसाठी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवाराचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेचे उमेदवार रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र गायब धरण्यात येईल. आधीच सादर केलेल्या आवेदनपत्रामध्ये शुल्क परत केले जाणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019 व 18 परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे 56/2021 व 58/2021 अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल आहे. गैरप्रकारामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांचे संपादन रद्द करणं व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून कार्यालयाचे आदेश 3 ऑगस्ट 2022 व 14/10/2022 अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी उमेदवारांच्या विरुद्ध शास्ती निश्चित केली आहे. सदर आदेश महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या MSc पुणे व martet.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सन 2019 व 2018 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेचं ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन 2019 व 2018 प्रकारच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास संबंधित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर परीक्षा संदर्भात सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेचं संकेतस्थळ तपासावं. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.